खूप टेस्टी आणि मसालेदार पुऱ्यांसाठी इथे मी 1 कप बारीक रवा घेतलाय. त्यामध्ये 1 कप गरम पाणी घातलंय. आता हे मी 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. 10 मिनिटं झाल्यानंतर इथे आपण बघू शकता रवा छान असा फुललेला आहे. यामध्ये आता मी 2 उकडलेले बटाटे बारीक करून घातलेत. कट केलेल्या 4 हिरव्या मिरच्या सुद्धा यामध्ये घालायच्या आहेत. 1 चमचा ओवा यामध्ये चांगला क्रश करून घालायचा आहे. त्यानंतर पाव चमचा हळद, 2 चमचे चिली फ्लेक्स घालून 1 चमचा कसुरी मेथी क्रश करून घालायची आहे. आता 2 लहान चमचे जिरे घालून पाव चमचा हिंग घातलंय. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून चवीनुसार मीठ घालायचं आहे. यामध्ये आता मी पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर आणि 1 कप गव्हाचं पीठ घालून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. पीठ हे चांगलं मळून झाल्यावर आता यावर थोडंसं तेल लावून पुन्हा हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. आता या पिठाचे लहान लहान असे गोळे करून घ्यायचे. या गोळ्यांना सुकं गव्हाचं पीठ लावून हे गोळे छान असे लाटून घ्यायचे. आता या लाटलेल्या पुऱ्या या गरम तेलामध्ये हळूच सोडायच्या आहेत. अशा या टम्म फुगलेल्या पुऱ्या ह्या पलटी करून काढून घ्यायच्या आहेत.